नमस्कार श्रोते हो. आज आपण दादासाहेब खापर्डे यांच्या शिर्डीतील दुसऱ्यांदा मुक्काम, तोही दीर्घकाळाचा, म्हणजेच शिर्डी रोजनिशी याचं पुढील भागाचे वाचन करणार आहोत. दिनांक 6/12/1911. मला घेऊन येणारा टांगा श्री दीक्षित यांनी नव्याने बांधलेल्या वाड्याजवळ आला असता तेथे मला पहिली व्यक्ती भेटली, ती म्हणजे माधवराव देशपांडे. मी टांग्यातून उतरायच्या अगोदर श्री दीक्षित यांनी मला आज त्यांच्याबरोबर भोजन करण्याची विनंती केली. नंतर मी माधवरावांबरोबर साई महाराजांच्या दर्शनास गेलो. मी महाराजांना दुरूनच वंदन केले. ते त्यावेळी आपले हातपाय धुत होते. ते बाहेर निघत असतानाच्या वेळी मी स्नानकर्म आणि प्रार्थना या गोष्टीत गुंतलेला असल्याने त्यांना वंदन करू शकलो नाही. त्यानंतर आम्ही इतरांबरोबर त्यांच्या दर्शनाला मशिदीत गेलो व त्यांच्याजवळ जाऊन बसलो. त्यावेळी त्यांनी ते ज्या फकीराबरोबर होते व ज्या फकीराला उत्तम भोजनाची आवड होती त्या फकीराची गोष्ट सांगितली. या फकीराला एकदा मेजवानीस आमंत्रित करण्यात आले असता तो साई महाराजांबरोबर तिकडे गेला. त्यावेळी त्या फकीराच्या पत्नीने साई महाराजांना मेजवानीतील थोडे अन्न घेऊन येण्यास सांगितले व त्यासाठी तिने एक भांडे दिले. मनसोक्त भोजन केल्याने फकीराला सुस्ती आली व त्याने तिथेच झोपायचे ठरविले. साई महाराजांनी फकीराच्या पत्नीने सांगितलेले लक्षात ठेवून घट्ट पदार्थ फडक्यात बांधून पाठीवर घेतले व दिलेल्या रिकाम्या भांड्यात द्रवरूप पदार्थ भरून घेऊन ते भांडे डोक्यावर घेतले आणि त्यांची परतीची वाटचाल सुरू झाली. पल्ला बराच लांबचा होता. चालता चालता ते रस्ता चुकले. थकल्यामुळे क्षणभर विसावा घेण्यासाठी ते एका मांगवाड्याजवळ थांबले. पण तेथील कुत्री भुंकू लागल्याने साई महाराज तेथून उठले आणि गावी आले. फडक्यात गुंडाळलेले घट्ट पदार्थ व डोक्यावरचे पातळ पदार्थाचे भांडे त्यांनी फकीराच्या पत्नीच्या हाती दिले. तोपर्यंत तो फकीरही घरी येऊन पोचला आणि मग त्या तिघांनी मिळून त्या मिष्टान्नावर चांगलाच ताव मारला. ही कहाणी सांगून साई महाराज म्हणाले, चांगला फकीर शोधून सापडणे कठीण. मी गेल्या वर्षी ज्या वाड्यात राहिलो होतो तो वाडा ज्यांनी बांधला ते श्री साठे सध्या येथे आहेत. मी त्यांना प्रथम मशिदीत व नंतर भोजन पंक्तीत पाहिले. श्री दीक्षित यांनी भोजनास अनेकांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये माधवराव गोविंद रानडे यांच्या बहिणीचा मुलगा श्री ठोसर हे होते. श्री ठोसर हे मुंबईला कस्टम खात्यात नोकरीस आहेत. ते खूप सज्जन गृहस्थ आहेत. आम्ही गप्पा मारीत बसलो. तेथे नाशिकहून आलेले एक सद्गृहस्थ आणि इतरही बरीच मंडळी आहेत. त्या मंडळीत श्री टिपणीस जे आपल्या पत्नीसह येथे आले आहेत ते बापूसाहेब जोग येथे आहेत. त्यांच्या पत्नीची तब्येत आता बरी आहे. श्री नुलकर यांचे निधन झाले आहे. मला त्यांची सारखी आठवण येते. त्यांच्या कुटुंबियांपैकी आता येथे कुणीच नाही. बाळासाहेब भाटे येथे आहेत. त्यांची पत्नी दत्त जयंतीला प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. आम्ही दीक्षितवाड्यात राहत आहोत. हा वाडा खूप सोयीस्कर आहे.